चला तर मग आज सुरू करूया. आज आपण इयत्ता 9वी मध्ये आपल्याला एक रस विचार नावाचा एक मुद्दा दिलेला आहे. ह्या मुद्द्याची आज आपण माहिती बघणार आहोत की रस विचार म्हणजे काय. आता रस म्हणजे काय हे आधी समजलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये या प्रकाराला किती महत्व आहे. म्हणून रस विचार हा टॉपिक आपल्याला यावर्षी अभ्यासाचा आहे. आता जर आपण विचार केला तर रस विचार, आता मी शब्द जेव्हा मी उच्चारला तेव्हा तुमच्या मनामध्ये काही अर्थ आले असतील. बघा, रस म्हणजे काय असेल बरं. रस म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अर्थ आपण असा घेतो की रस म्हणजे चव. बघा, उसाचा आपण गोड रस किंवा रुची असा आपण त्याचा अर्थ घेतो. मग आता आपण जर का व्यवहारामध्ये पाहिलं तर व्यवहारामध्ये एकूण 6 असे रस आहेत. कोणकोणते ते रस? गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे आणि खारट आहे. अशा एकूण 6 चवी आहेत, म्हणजे एकूण असे 6 रस आहेत. मग आपण जशी एखाद्या गोष्ट घेतल्यानंतर आपल्याला ती चव समजते, तिची रुची आपल्याला कळते, तसंच साहित्यामध्ये सुद्धा, वाङ्मयामध्ये सुद्धा, या वाङ्मयामध्ये आपण जो रस आढळतो किंवा ते वाङ्मय अभ्यास करत असताना आपण त्या वाङ्मयाचा जी उत्कृष्ट काव्यामधून त्या वाङ्मयात तुम्ही एखादी कविता ऐकली तर ती कविता तुमच्या साहित्यिकदृष्ट्या कशी वाटली, गोड वाटली का, म्हणजे एखाद्या कलाकृतीचा आपण रसास्वाद घेतला. रसास्वाद घेतला म्हणजे काय, तर आपण त्या कवितेचा रस अनुभवला. मग हा जो रस आहे आपल्याला व्यावहारिकरित्या त्या रसाबद्दल नाही माहिती घ्यायची, तर आपल्याला वाङ्मयीन दृष्ट्या रसास्वाद घ्यायचा, एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर रस विचार आधी आपल्याला घ्यावा लागतो. बघा, मग आपण हा रस विचार घेत असताना प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये काही भावना कायमच्या वास करीत असतात. बघा, आपण जर का मानवी स्वभाव पाहिला तर आपल्यामध्ये काही अशा भावना आहेत की ज्या स्थायी आहेत. कोणकोणत्या अशा भावना आहेत की ज्या आपल्यामध्ये स्थायी आहेत? आपल्यामध्ये सर्वात जो आपला स्थायी भाव असतो, बघा, एखादी गोष्ट अगदी असं आश्चर्यचकित करणारी आपल्याला दिसली तर आपल्या मनामध्ये विस्मय निर्माण होतो. एखादी घाबरवणारी गोष्ट दिसली तर आपल्या मनामध्ये भय निर्माण होतो. किंवा दुःख, कंटाळा, उत्साह, आनंद, शोक आणि राग, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या या आपल्याला स्थायी भावामध्ये येतात. मग स्थायी भाव कोणकोणते आहेत याचे आपण आधी आपण उदाहरण बघूया. पहिला स्थायी भाव आहे तो म्हणजे रती. मग आता हा जो स्थायी भाव आहे त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे उत्साह, तिसरा आहे शोक, नंतर आहे क्रोध, त्याच्यानंतर आहे हास, नंतर आहे भय, नंतर आहे कंटाळा, 8वा स्थायी भाव आहे विस्मय आणि शेवटचा स्थायी भाव आहे शमी किंवा ज्याला शांतिरस असं आपण म्हणतात. तर हे असे 8-9 असे स्थायी भाव आहेत. या स्थायी भावांना, आता हे जे भाव आहेत हे मानवाच्या मनामध्ये कायमचे आहेत. बघा, तुम्हाला राग येऊ शकतो, कंटाळा येतो, तुम्हाला अति शांतता वाटते, तुम्हाला विस्मय होतो, तुम्हाला भय वाटते, तुम्हाला क्रोध येतो, तुम्हाला दुःख होते म्हणजे शोक होतो, तुम्ही उत्साहामध्ये वावत, म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी ते तुमच्याकडे निसर्गानेच तुम्हाला त्या दिलेल्या आहेत. काय तर ते तुमचे स्थायी भाव आहेत. मग आपण ज्यावेळेस स्थायी भाव हे आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि हे अतिशय सुप्त प्रमाणात असतात. हे अगदी हे जे स्थायी भाव आहेत हे सुप्त प्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये असतात. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या लेखकाचं वाङ्मय वाचत असतो, एखाद्या लेखकाचं साहित्य वाचत असतो किंवा एखाद्या नाटक आपण पाहत असतो, त्यावेळेस प्रेक्षकांच्या अंतःकरणामध्ये, आपण एखादं नाटक पाहत असताना त्या प्रेक्षकांच्या अंतःकरणामध्ये या भावना जागृत होतात. बघा, एखादं नाटक सुरू आहे आणि त्या नाटकामध्ये अतिशय असं करुण असा प्रसंग सुरू आहे की तो मुलगा आईला सोडून जातोय, तर ही जी भावना आहे ही भावना ज्यावेळेस तो प्रेक्षक नाटक पाहत असतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये करुण रस निर्माण होतो,
म्हणजे एक प्रकारे त्याच्या मनामध्ये शोक निर्माण होतो. मग ही जी शोकाची भावना, ही जी दुःखाची भावना आहे, यालाच आपण स्थायी भाव, शोक हा स्थायी भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालाय. मग हे सगळं सुरू असताना त्याच्या अंतःकरणामध्ये, म्हणजे प्रेक्षकाच्या अंतःकरणामध्ये किंवा वाचन करत असताना वाचकाच्या अंतःकरणामध्ये या ज्या भावना जागृत होतात, तेव्हा तो रस निर्माण झाला असं म्हटलं जातं. आणि मग आपल्या या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने किंवा कलाकृतीच्या दर्शनाने चालवले जातात. आणि मग ज्यावेळी ही भावना चालवली जाते त्यावेळेस तो रस तिथं निर्माण होतो. मग असे आपण जर महत्वाचं जर बघितलं तर आपल्या मराठी साहित्यामध्ये एकूण 9 असे रस दिलेले. स्थायी भाव वेगळे आणि रस वेगळे, म्हणजे स्थायी भावापासूनच ते रस निर्माण झालेले आहेत. मग आपण सुरुवातीला ते 9 रस कोणकोणते आहेत त्या रसांबद्दल आपण आधी माहिती पाहणार आहोत. त्यातला पहिला रस आहे तो म्हणजे शृंगार रस. त्याच्यानंतर दुसरा रस आहे तो म्हणजे वीर रस. त्याच्यानंतर तिसरा रस आहे तो म्हणजे करुण रस. चौथा आहे रौद्र रस. पाचवा आहे हास्य रस. सहावा आहे भयानक. सातवा आहे विभत्स. आठवा आहे अद्भुत रस. आणि सगळ्यात 9वा जो आहे शेवटचा तो म्हणजे शांत रस. हे 9च्या 9 रस आपण या तासाला आपण अभ्यासणार आहोत. म्हणून आपण ह्या अतिशय लक्षपूर्वक तुम्ही या रसांबद्दल माहिती ऐका. मग हे रस आपण अभ्यासांना आपण स्थायी भाव पाहिले, विस्मय, भय, दुःख आणि कंटाळा. मग हे 4 स्थायी भाव तुम्हाला मी सांगतो की बघा, विस्मय रस ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचा जो रस उत्पन्न होतो तो होतो उत्साह. बघा इथं 8 स्थायी भाव दिलेले, पण इथं टोटल 9 स्थायी भाव आहे. आपल्याला यावर्षी 8च त्यांनी पुस्तकात दिलेले, पण जो 9वा शांत रस आहे तो मात्र त्यांनी इथं दिलेला नाहीये. म्हणून आपण इथं हा जो मुद्दा आहे हा स्पष्ट करत असताना आपण एखाद्या काव्याचा रसास्वाद घेतो आणि हे सगळं आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपण रसांबद्दल अधिक विचार करायला लागतो. मग आता रस म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. आता आपण कोणकोणते रस आहेत हे आता आपण बघूया. बघा, सगळ्यात जो पहिला रस आहे त्या रसाचं नाव आहे शृंगार रस. आता शृंगार रस म्हणजे याला कोणता रस म्हणतात आता तुमच्या कदाचित हे लक्षात येणार नाही. कदाचित तुमच्या मी ज्या सांगतो त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा, शृंगार म्हणजे काय तर स्त्री आणि पुरुष एकमेकांबद्दल या दोघांमध्ये जे प्रेम वाटते, जे आकर्षण असते, याला त्यातून जो रस उत्पन्न होतो तो म्हणजे शृंगार रस. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये ज्यावेळेस प्रेम व्यक्त होतं, प्रेम निर्माण होतं, एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं, तेव्हा शृंगार रस होतो. तेव्हा त्यांच्या मनामध्ये शृंगार रस उत्पन्न. तुम्ही हिंदी पिक्चर पाहतात, हिंदी पिक्चर मध्ये जवळपास सगळेच्या सगळी गाणी ही शृंगार रसावरती असतात. मराठीमध्ये सुद्धा जी भावगीतं आहेत ती सगळीच्या सगळी शृंगार रसावर आधारित आहे. बघा, एक तुम्हाला कदाचित तुम्ही हे गाणं ऐकलं असेल कदाचित, मराठी गाणं, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. डोळे मज जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. बघा, ती स्त्री ही जी स्त्री आहे ती तिच्या प्रियकराला सांगते की तिचे या डोळ्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहू नका. म्हणजे दोघांच्या मधलं जे प्रेम आहे त्या प्रेमामधून हा रस उत्पन्न होतो, तो आहे शृंगार रस. मग या रसामध्ये काय काय असतं, याच्यामध्ये जो शृंगार रस असतो त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो मी की सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मला भेटायला ये, अशा प्रकारचं शृंगारिक रचना या रसामध्ये असते. मग या रसामध्ये अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली आकर्षण किंवा प्रेम व्यक्त होतं तेव्हा शृंगार रस. त्याच्यानंतर दुसरा रस आहे, त्या रसाचं नाव आहे वीर रस. दुसरा जो रस आहे त्या रसाचं नाव आहे वीर रस. आता हा वीर रस आपण अभ्यासत असताना या रसाचा जो स्थायी भाव आहे तो आहे उत्साह.
आता वीररस तुम्ही नाव ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की काय कोणती भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. हा रस म्हणजे काय तर पराक्रम, शौर्य, धियोदत्त प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस उत्पन्न होतो. तुम्ही तानाजी नावाचा हिंदी चित्रपट पाहिला असेल. तानाजी चित्रपट म्हणजे काय तर वीररसाचं एक उत्तम उदाहरण आहे. या वीररसामध्ये तुमच्या मनामध्ये पराक्रम गाजवणे, शौर्य गाजवणे, धियोदत्त प्रसंग यातून हा रस उत्पन्न होतो. मग कवितेमध्ये हा रस कसा दाखवला जातो. तुम्ही महाराष्ट्र गाणं ऐकलं असेल कदाचित, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. किंवा आणखी दुसरं एक गाणं आहे, उठा वीर हो लढा लढा हो, उठा वीर हो लढा लढा हो. त्याच्यानंतर आणखी एक तुम्ही हे गाणं तर नक्कीच ऐकलं असेल, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. काय हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये पराक्रम, शौर्य अशा प्रकारचा वीर रस तयार होतो. मग ज्यावेळेस तुम्ही पोवाडे ऐकतात, अफजल खानाचा पोवाडा जरी पाहिला, शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पोटामध्ये ते वागण्याचं असले त्यावेळेस जो शाहीर असतो तो कसा बोलतो, तुम्ही युट्यूबवर जर बघितलं तर त्या युट्यूबवरती अफजल खानाचा पोवाडा माझ्या मते विठ्ठल उमप यांचे ज्यांचा तो मुलगा आहे नंदेश उमप, या नंदेश उमपांनी या अफजल खानाचा वध हा जो पोवाडा आहे, हा पोवाडा युट्यूबवर तुम्ही सर्च करा तात्या संपल्यानंतर कदाचित, तर तिथं तुम्हाला वीररस अनुभवायला मिळेल. किंवा सैनिकांची ज्यावेळेस परेड चालते त्यावेळेस मागे तो बिगुल वाजवला जातो. म्हणजे काय ते वीररसाची निशाणी आहे. म्हणजे काय शौर्य आणि पराक्रम जिथं दाखवला जातो त्या ठिकाणी वीररस उत्पन्न होतो. त्याच्यानंतर आपला पुढचा रस आहे बघा, पुढचा रस अतिशय महत्वाचा आहे. त्या रसाचं नाव आहे करुण रस. आता करुण रस या रसाचा जो स्थायी भाव आहे तो आहे शोक. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं किंवा आपली जेव्हा ताटातूट होते किंवा एखादं संकट उत्पन्न होतो त्यावेळेस हा करुण रस उत्पन्न होतो. एखाद्या हृदयद्रावक प्रसंगाचं वर्णन करत असताना, म्हणजे एखादं दुःखदायक प्रसंगाचं वर्णन करत असताना हा करुण रस तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक तुम्ही कविता ऐकली, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. साने गुरुजींची कविता आहे माझ्या मते ही, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. एका मुलीचा त्या आईचं जो मुलगा आहे तो मेलेला आहे आणि तो त्या मुलाजवळ, त्या मुलाच्या प्रेताजवळ ती आई बसलेली असते. आणि ज्यावेळेस ते लोक म्हणतात की तुझा मुलगा मेला त्यावेळेस ती काय म्हणते की माझा राजहंस झोपला आहे. बघा, एक करुण रस निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. त्यानंतर एक उदाहरण आहे, आई म्हणून कोणी आईच हाक मारे. बघा, त्या मुलाची आई गावाला आहे आणि तो ज्यावेळेस त्या रस्त्यावर चालत असताना एखादा मुलगा त्याच्या आईला हाक मारतो त्यावेळेस या मुलाला त्रास होतो का त्याची आई गावाला आहे. म्हणून ह्या भावनेतून म्हणजे काय तर तुमच्या मनामध्ये करुणा निर्माण होते, शोक निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. म्हणून हा आपला जो तिसरा रस आहे याचं नाव आहे करुण रस. त्याच्यानंतर चौथा रस आपण आता बघणार आहोत, तो तुमच्या आवडीचा रस आहे. त्या रसाचं नाव आहे हास्यरस. एखादी विसंगती, असंबंध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा या सगळ्या गोष्टीमधून हास्यरस निर्माण होतो. बघा, एखादा व्यंग असलेला माणूस तुम्ही पाहिला की तुम्ही त्याला हसतात. एखाद्याने असं कधी कॉमेडी केली की तुम्ही एखादा शब्द उलटा सुलटा बोलला की लगेच तुमच्या मनामध्ये हसू निर्माण होतं. म्हणजे काय तर तो आहे हास्यरस. मग आता एक त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, उपासमज लागला बाई, सख्खेबाई उपासमज लागला. आता त्या स्त्रीने काय केलं, आज उपवास आहे म्हणून 2-4 प्लेटा साबुदाणे खाल्ले. त्याच्यानंतर ते पापड तळलेले होते साबुदाण्याचे ते खाल्ले, दूध घेतलं, केळी घेतली, असं भरपेट असा तिने नाश्ता केला आणि वरून काय सांगते, उपासमज लागला. बघा, उपासामुळे मला त्रास होतोय.
म्हणजे काय तर याच्यामध्ये आपली विसंगती दिसते की तू फराळ मात्र पोटभर केला आणि वरून सांगते की उपास मज लागला. म्हणजे एक प्रकारची विसंगती निर्माण झाली आणि आपल्या मनामध्ये हास्य निर्माण झालं. मग जे जे विनोदी प्रसंग आहेत यातून जो रस निर्माण होतो तो म्हणजे हास्यरस. बघा तुम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा हास्यरस पाहिले असतील कदाचित. तुम्ही राजपाल यादव नावाचा कलाकार पाहिला असेल, त्याचे जे विनोद आहेत, त्यानंतर कादर खान तुम्ही ओळखतात, त्यांचे विनोद, हे सगळे जॉनी ली वर तुम्ही पाहिलं असतील त्यांचे विनोद, या सगळ्या कलाकृतीतून जो रस उत्पन्न होतो त्यालाच म्हणायचं मग हास्यरस. की जे बघितल्यानंतर आपल्याला हसू येतं, आपल्याला हसू येतं आणि मग त्यातून जो रस निर्माण होतो त्याचं नाव आहे हास्यरस. मग त्याच्यानंतर मराठीमध्ये जर तुम्ही विचार केला तर सुदाम्याचे पोहे, चिमणरावाचं चव्हाट, त्याच्यानंतर साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकाम, गुदगुल्या यासारख्या पुस्तकातून आणि नाटकातून हा हास्यरस तुमच्यापर्यंत पोहोचायला जातो. म्हणजे जे आपण बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये हसू निर्माण होतं, तुम्हाला हसू येतं, तेव्हा तो हास्यरस होतो. त्याच्यानंतर आपण आता 5वा रस बघणार आहोत. त्या रसाचं नाव आहे रौद्र रस. अतिशय क्रोध आणि चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो. बघा अतिशय तुम्हाला राग आला असेल किंवा तुम्हाला एकदम चीड आली असेल तर तेव्हा तुम्ही रौद्र रसाचं उदाहरण तुम्ही मांडता. रौद्र म्हणजे काय, अतिशय भयानक असा क्रोधिष्ट माणूस असतो आणि तो एकदम रौद्र रूप धारण करतो, तेव्हा हा रस उत्पन्न होतो. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाड सिंहासने दृष्ट ती पालथी, ओढ हत्तीवरून मस्त रूप खालती, मुकुट रंकासी दे करीती भूपापती, झाड खटखट तुझे खडग रुद्र. बघा अतिशय असं रौद्र रूप निसर्गामध्ये. बघा एखाद्या वेळेस जबरदस्त पाऊस होतो आणि त्यावेळेस निसर्गाचं रौद्र रूप तुम्हाला पाहिजे, म्हणजे तो एक प्रकारचं असं क्रोधाचं रूप आपल्याला ह्या रौद्र रसामध्ये सांगता येतं. आता त्याच्यानंतर जो 6वा रस आहे तो आहे भयानक रस. भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. म्हणजे भीती हा या भयानक रसाचा स्थायी भाव आहे. युद्ध असेल, मृत्यू असेल, खून, सूड, राक्षस, स्मशान या सगळ्यांच्या वर्णनामधून हा रस आढळतो. भयानक रस, भय, त्याचा स्थायी भाव आहे भय. मग तुम्ही रहस्यकथा ऐकता, रहस्यकथा पाहता, तुम्ही भीतीदायक नाटक पाहता, भीतीदायक सिरियल्स पाहता, या सगळ्यातून या सर्वांमधून भयानक रस निर्माण होतो. युद्धकथा याच्यामधून सुद्धा हा रस तुम्हाला बघायला मिळतो. बघा तुम्ही एक मराठी सिरियल मध्ये कदाचित पाहता की मला माहित नाही, रात्रीच खेळ चाले हा एक सिरियल आहे. त्याच्यामध्ये हा रस तुम्हाला मिळतो. म्हणजे काय की जे बघितल्यानंतर तुम्हाला भीती वाटते आणि भय वाटते तेव्हा हा भयानक रस तिथं निर्माण होतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे 7वा रस, तो आहे बिभत्स रस. एखाद्या किळस, वीट, चिटकारा यांचं वर्णन करणाऱ्या कवितातून किंवा या त्यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी अतिशय किळस वाटते त्यावेळेस हा रस उत्पन्न होतो. म्हणजे काय, तर त्या रसाचं नाव आहे बिभत्स रस. की जे बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये किळस उत्पन्न होते. बघा आता तो रस केव्हा निर्माण होतो. बघा एक उदाहरण त्यांनी दिलंय. ही बोटे चघळीत काय बसले हे राम रे लाळ ही, काळी काय गळ्यातून जळमटे आहे 50 ही, शी शी तोंड अति अमंगळ हे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळे वरुणी त्यातून हिरडे. बघा ती एका मुलीचं वर्णन केले की त्या मुलीचं काय झालंय तर ती मुलगी अशी तोंडामध्ये बोटात चघळत बसलेली आहे, गळ्यामध्ये असे घाण कधी असं पडलेलं आहे, त्यातच तिच्या नाकातून शेंबूड वाहतोय आणि त्यामध्ये तिने काय केलंय तो काजळ भरलं, त्या काजळाचे सुद्धा असे वळ खाली येत आहे, तो शेंबूड
पण आणि त्यामध्ये ही मुलगी रडते, म्हणजे त्या अश्रू, काजळ, शेंबूड अशा प्रकारचं वर्णन ज्यावेळेस तिथं केलंय त्यावेळेस तिथं निर्माण झालाय तो म्हणजे बिभत्स रस, की जो बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय म्हणतो आपल्याला किळस निर्माण होते. एखाद्या मुलाच्या नाकातून जर का एवढा मोठा शेंबूड आला तेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता का, त्याला असं म्हणता का वा वा काय दिसतो रे, सुंदर आहे कधी, असं आपण त्याला म्हणतच नाही. तर आपल्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो तो म्हणजे बिभत्स रस आपल्या मनामध्ये निर्माण होतो, किळस निर्माण होते आणि तेव्हा हा रस निर्माण होतो. त्या रसाचं नाव आहे बिभत्स रस. त्याच्यानंतर 8वा रस आहे तो आहे अद्भुत रस. अतिशय जबरदस्त रस आहे. विस्मय हा या रसाचा स्थायी भाव आहे. एखाद्या परीच्या कथा तुम्ही पाहिल्या असतील. आता बघा तुम्ही हॉलिवूडचा एक चित्रपट आला होता, कोणता तो जिनीचा, कोणता चित्रपट, जिनी, अलादीन. हा अलादीन चित्रपट बघा. या अलादीन मध्ये हा संपूर्ण अद्भुत रसच तुम्हाला अनुभवायला मिळतो. तुम्ही अरेबियन नाईट्स पाहिला असतील. अलादीन, त्याची उडती चादर, त्याच्यानंतर त्याचा जो जिनी, त्याच्यामध्ये त्याच्याकडे ते भांड असतं, त्या भांड्यात त्यांनी घासलं मधून जीन निघतो आणि मग तो म्हणतो हुकुम मेरे आका. म्हणजे काय अद्भुत रस तिथे उत्पन्न होतो. तुम्ही तर अलीबाबा आणि 40 चोर ही कथा ऐकली असेल. त्या कथेमध्ये सुद्धा अद्भुत रस आहे. त्याच्याबरोबर जादूची अंगठी ही सुद्धा तुम्ही कथा वाचली असेल. याच्यामध्ये सुद्धा अद्भुत रस आहे. म्हणजे काय तर आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून हा रस तुम्हाला आढळतो. मग इथं एक उदाहरण दिलंय की आटपाट नगरात दुधाचे तळे. बघा आता हे काही शक्य नाही, असं शक्य आहे की दुधाचं तळं असणं, पण अद्भुत रस कसा आहे बघा तुमच्या लक्षात येईल की आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काळी पिढ्यांचे मळे, तळ्याच्या काळी पिढ्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेळे आंघोळीला पाणी घेतात दुधाचे. वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. या वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. बघा अशा या वर्णनातून तुमच्या लक्षात येतं की आश्चर्यकारक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि विस्मयकारक घटनांच्या वाचनातून किंवा आपण ज्या घटना जेव्हा आपण बघतो तेव्हा हा अद्भुत रस निर्माण होतो. आणि याच्यानंतर आपला शेवटचा रस आहे तो म्हणजे शांत रस. आता शांत रसामध्ये काय असतं तर परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसराच्या मध्ये वातावरणामध्ये किंवा त्या सगळ्यांचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा हा रस आढळतो. बघा एक उदाहरण आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. बघा तुम्ही गाणं ऐकलं असेल, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. म्हणजे परमेश्वराला, श्रीकृष्णाला त्याची आई सांगते की आता घनश्याम सुंदरा म्हणजे श्रीकृष्णाला म्हटलंय काय झालंय, अरुणोदय झाला, उठी उठी गोपाळा श्रीधरा असे आहे एक कविता. म्हणजे काय तर याच्यातून परमेश्वराविषयीची जी भक्ती आहे, सत्पुरुषांची जी संगती आहे याचं वर्णन जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये हा शांत रस तुम्हाला मिळतो. तुम्ही शाळेमध्ये असताना पसायदान म्हणतात बघा. आता विश्वात्मके देवे येथे वाग्यज्ञे पोषावे. तुमचं हे पाठ आहे. आता हे जे पसायदान आहे हे पसायदान हे शांत रसाचं एक उत्तम असं उदाहरण आहे. मग त्याचबरोबर ज्या भोपाळ्या असतात या सुद्धा शांत रसाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. मग अशा प्रकारे या 9 रसांमध्ये आपण आज बघितलं की या 9 रसांचं काय काय वर्णन असतं, कोणता भाव निर्माण होतो, या सगळ्यांमध्ये काय काय होतं आणि याचे उदाहरणं आपण आता बघितलेली आहेत. अशा प्रकारे हे 9 रस आपल्याला यावर्षी अभ्यासाचे आहे. तर याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिव्हिजन बघूया की कोणत्याही कलाकृतीचा जर तुम्ही आस्वाद घेतात म्हणजे काय तर त्या कलाकृतीचं ही रस निष्पत्ती करतात. त्या कलाकृतीचा रस आपण आस्वाद घेतो, त्या रसाचा आस्वाद घेतो. मग
आपण एखादं गद्य किंवा पद्य, एखादं धडा वाचतो किंवा एखादं कविता वाचतो, एखादा चित्रपट पाहतो, एखादं नाटक पाहतो, या सगळ्यांमध्ये त्याचबरोबर आपण एखादी कविता वाचत समजा आपण कविता वाचतोय, तर त्या कविता वाचत असताना त्या 2 ओळींमध्ये जो अर्थ असतो, जी रूपकात्मक भाषा असते, जे अलंकार असतात, जी सूचकता असते, जो प्रसाद असतो, आणि हे सगळे याला म्हणायचं काव्य गुण. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात झाली, त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो अतिशय अवर्णनीय. मग आपल्या मनामध्ये जी वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यात अनुभवाला आली तर तिथे करुण रस निर्माण. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या कलाकृतीचा अभ्यास करतो, म्हणजेच काय तर त्या कलाकृतीचा आपण आस्वाद घेतो. पण जर एखाद्या कलाकृतीचा अभ्यास करत असताना त्या कलाकृतीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकला नाही तर ती कलाकृती तुम्हाला समजत नाही. एखादी कलाकृती दिसणे, ती पाहणे आणि अनुभवणे हे या कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे आहेत. नुसत्या डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. एवढं तुम्ही एखादा चित्रपट पाहता, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक चित्रपट पाहत सुरुवात केली, तुम्हाला तो चित्रपट जर का आवडला तर तुम्ही त्या चित्रपट पाहत असताना अतिशय गुंग होऊन जातात. एखादा मारामारीचा प्रसंग आलावा, तुम्ही तो चित्रपट पाहण्यामध्ये इतके गुंग होऊन गेलेले असतात. म्हणजे काय, त्या मारामारीच्या प्रसंगामध्ये एखाद्या कलाकाराने दिशूम असं केलं की तुम्ही बसून तुम्ही सुद्धा दिशूम असं करतात. म्हणजे काय तर तुम्ही त्या कलाकृतीमध्ये इतके गुंग झाले आहात की त्याच्यामध्ये तुम्ही तसंच स्वतःला समजायला लागलेत. म्हणजे काय तर त्या कलाकृतीचा तुम्ही मनापासून आस्वाद घेतायत. हा जो आस्वाद घेणं म्हणजे रसास्वाद आहे. मग हे तुम्हाला केव्हा समजतं की कोणत्याही कवितेचं, पाठाचं जे वाच्यार्थ असतात, जे भावार्थ असतात, जे गर्भितार्थ असतात, त्यांचं आकलन त्या तुमच्या या रसास्वादामध्ये झालं म्हणजे तुम्हाला त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला असं आपल्याला सांगता येतं. मग आपण ज्या वेळेस एखादा धडा वाचत असू, एखादी कविता वाचत असू, तर ज्या वेळेस तुम्ही हे सगळं करत असाल त्या वेळेस त्या कलाकृतीचा तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. नुसतं तुम्ही एक कविता वाचली म्हणजे त्याचे प्रश्न उत्तर पाठ केले म्हणजे ती कविता तुम्हाला समजली असं होत नाही. एखादा धडा तुम्ही वाचला, त्याचे प्रश्नोत्तर पाठ केले, त्याचे शब्दार्थ पाठ केले म्हणजे तो धडा तुम्हाला समजला असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही 5वीला असताना जी कविता तुम्ही कदाचित ऐकली होती, मला आवडते वाटवळणाची, तुम्ही ऐकली असेल कदाचित, तुम्हाला होती का नाही मला लक्षात नाही. ज्यांनी ती कविता ऐकली 5वीला असताना ते 12वीला चाललेली त्यामुळे तरी ती कविता विसरले नाही. का विसरलं नाही तर त्यांनी ज्यावेळेस ती कविता शिकली त्यावेळेस त्या कवितेचा आस्वाद घेतला होता. नुसतं त्याचे प्रश्नोत्तर पाठ नाही केले होते तर ती कविता त्यांनी अनुभवली होती. त्या कवितेचा आस्वाद घेतला. त्या प्रत्येक ओळीमध्ये काय आहे त्या रसाचा अनुभव त्यांनी तिथं घेतला होता. म्हणून ती कविता त्यांच्या मनामध्ये कायमची बसली. नुसतं कविता पाठ झाली किंवा ती वाचली, प्रश्नोत्तर झाले म्हणजे ती कविता समजली असा त्याचा अर्थ होत नाही. तर प्रत्येक ओळीचा आस्वाद कसा घ्यायचा हे आपल्याला या टॉपिक मधून आपल्याला सांगायचं. किंवा नुसत्या कविताच नाही तर मग धडा असेल, कविता असेल, एखादं पुस्तक असेल, एखादी कलाकृती असेल, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोणता रस आहे, काय सांगायचं आहे, जी कलाकृती ज्यांनी निर्माण केली आहे त्याला काय सांगायचं आहे हे जेव्हा तुम्ही समजणार तेव्हा तुम्ही त्या कलाकृतीचा आस्वाद घेणार. अशा प्रकारे या रस विचार या मुद्द्यामध्ये आज आपण बघितलं तर आपण एकदा पुन्हा आपण कोणकोणते रस पाहिले हे आपण पुन्हा एकदा बघून घेऊया जेणेकरून तुमच्या ते पुन्हा लक्षात येऊन जाईल की आपण आज कोणकोणते रस पाहिले. बघा, आपण पहिला रस पाहिला तो म्हणजे शृंगार रस. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे आकर्षण असतं, जे प्रेम असतं, यातून हा रस निर्माण होतो. त्याच्यानंतर दुसरा रस पाहिला तो म्हणजे वीर रस, की या रसाचा जो स्थायी भाव आहे तो म्हणजे उत्साह, पराक्रम. मग ज्यावेळेस असे पराक्रमी प्रसंग असतात, शौर्य गाजवायचं असतं त्यावेळेस हा रस निर्माण होतो म्हणजे वीर रस. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार किंवा भारतभूच्या
माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. नंतर तुम्ही जुने 15 ऑगस्टचे सगळे जे गाणे ते सगळे वीर रसाचे गाणे आहेत. देशावरती असतात ते सगळे वीर रसाचे गाणे आहेत. पोवाडे जे आहेत ते सगळे वीर रसाने भरलेले आहेत. शिवाजी महाराजांचा पोवाडा घ्या, संभाजी महाराजांचा पोवाडा घ्या, सगळे वीर रसाने भरलेले. त्याच्यानंतर तिसरा रस पाहिला तो म्हणजे करुण रस. याच्यामध्ये शोक किंवा दुःख हा या रसाचा स्थायी भाव आहे. एखाद्या गोष्टीचं संकट आलं, एखाद्या गोष्ट तुमच्यापासून दूर गेली, वियोग झाला किंवा तुम्हाला दुःख झालं तर, किंवा एखाद्या हृदयद्रावक प्रसंगाचं वर्णन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तिथं आपल्याला करुण रस तो उत्पन्न होतो. त्याच्यानंतर चौथा रस पाहिला तो म्हणजे हास्य रस. एखादी विसंगती असेल, एखादं व्यंग दर्शन असेल किंवा एखाद्याची चेष्टा केली जात असेल त्यावेळेस हा हास्य रस निर्माण होतो. म्हणजे ज्या प्रसंगातून आपल्याला हसू येतं तेव्हा तिथं हास्य रस निर्माण. त्याच्यानंतर पुढचा रस आपण पाहिला रौद्र रस. ज्या अतिशय चीड उत्पन्न होणं, जेव्हा तुमच्या मनामध्ये अतिशय चीड उत्पन्न होते, क्रोध येतो त्यावेळेस हा रौद्र रस तिथं तयार होतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तो म्हणजे 6वा रस तो म्हणजे भयानक रस. की भीती ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली मग भयानक रस निर्माण होतो. मग एखादं युद्ध असेल, मृत्यू असेल, खून, सूड, राक्षस, स्मशान अशा भीतीदायक गोष्टींचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा तिथं भयानक रस निर्माण होतो. त्याच्यानंतर 7वा रस तुम्हाला सांगितलं मी बिभत्स रस. की किळस किंवा वीट या तिटकारा या गोष्टींचं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं हा रस आढळतो. त्याच्यानंतर आपण अद्भुत रस पाहिला 8वा रस की ज्याचा स्थायी भाव आहे विस्मय. हा परींच्या कथा असतील, अरेबियन नाईट्स असेल, अलाउद्दीन, अलीबाबा 40 चोर, नंतर जादूची अंगठी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचं वर्णन जेव्हा केलं जातं तेव्हा तिथं अद्भुत रस म्हणजे आपण ते बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये विस्मय तयार होतो, विस्मय येतो अशा प्रकारे. आणि नंतर आपला शेवटचा रस पाहिला तो म्हणजे शांत रस. परमेश्वराविषयीची जी भक्ती असते किंवा त्यांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्या मनाला जी शांतता लागते तेव्हा हा शांत रस निर्माण होतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं मी की आपण जी ज्ञानेश्वरांचा आपण काय म्हणतो पसायदान म्हणतो, या पसायदान म्हणजे शांत रसाचं एक उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे असे आज आपण हे 9 रस पाहिले आणि या 9 रसांचे स्थायी भाव सुद्धा पाहिले. तर याविषयी तुमच्या मनामध्ये जर का काही शंका असतील तर त्या तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुम्ही मला विचारू शकतात. त्यानंतर आज आपण हा जो रस विचार पाहिला हा तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा. तुमच्या शंकांचं निरसन आपण नेहमीच करूया. तर आपण आज इथंच थांबूया, आपली इथे रजा घेतो. जय हिंद.